नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या संडे व्लॉगमध्ये. आजचा माझा एक कंप्लीट डे व्लॉग आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मी काय काय करते ते सगळं दाखवणार आहे. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया. आज सकाळची सुरुवात खूप फ्रेश मूडमध्ये झाली. सकाळी उठून मी थेट मॉर्निंग वॉकला गेले. आज संडे असल्यामुळे दानी पण माझ्याबरोबर वॉकला आली होती. आम्ही दोघांनी थोडा वेळ मस्त वॉक केलं आणि फ्रेश हवा एन्जॉय केली. सकाळची ही शांत वेळ मला खूप आवडते. मॉर्निंग वॉकमुळे मूड ॲक्टिव्ह राहतो आणि मन पण फ्रेश होतं. जर तुम्ही अजून वॉक सुरू केला नसेल तर उद्यापासून नक्की ट्राय करा. सकाळी थोडा वेळ व्यायाम केल्याने बॉडीला एनर्जी येते आणि मूड पण फ्रेश होतो. एक्सरसाइज झाल्यावर खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील होतं. तुम्ही रोज व्यायाम करता का? करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, कारण हेल्दी बॉडी म्हणजे हॅप्पी लाईफ. गार्डनमधून वॉक करून निघाल्यावर रस्त्यात चालता चालता आम्हाला हे प्राजक्ताचं झाड दिसलं. त्यांची फुलं खाली पसरलेली होती. दानीला मग मी फुलं दाखवली प्राजक्ताची. तिने पहिल्यांदा बघितली होती. तिला पण जाम आवडली. तिला मी त्या फुलांबद्दल थोडी माहिती सांगितली. घरी आल्यावर रिफ्रेश होण्यासाठी मी हेल्दी ड्रिंक बनवते. तुम्ही घरी हेल्दी ड्रिंक बनवता का? तुमची फेवरेट ड्रिंक कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हेल्दी खाल्लं की एनर्जी पण चांगली मिळते आणि मूड पण फ्रेश होतो. मॉर्निंग वॉक नंतर आम्ही घरी आलो आणि दानी आणि मी दोघींनी मिळून व्यायाम केला. मॉर्निंग वॉक नंतर मी रोज थोडा व्यायाम करते. हा व्यायाम हेवी नाही, पण बॉडी ॲक्टिव्ह ठेवायला मदत करते. सुरुवातीला हलकं स्ट्रेचिंग, हातपाय आणि मान हलवून शरीर वॉर्म करते. त्यानंतर थोडी जम्पिंग एक्सरसाइज करते. स्पॉट जॉगिंग, यामुळे बॉडीला एनर्जी येते आणि मूड पण फ्रेश होतो. त्यानंतर दानी आणि मी हेल्दी ड्रिंक पिऊन फ्रेश होण्यासाठी अंघोळीला गेलो. आज नाश्त्यासाठी आईने इडली बनवली होती आणि मी चटणीची तयारी केली. थोड्याच वेळात आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. मी माझं आवरून बाहेर आले. मग होते नाश्त्याची वेळ. चला मग करूया नाश्ता. मी तुम्हाला आज माझ्या अचिव्हमेंटबद्दल सांगणार आहे. लास्ट मंथ आमच्या सोसायटीमध्ये पूजा होती. तेव्हा मला फर्स्ट प्राईज मिळालं बॅडमिंटनमध्ये. बघा माझी ट्रॉफी छान आहे ना. तुम्ही पण बॅडमिंटन खेळता का? खेळत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थोड्या वेळाने दानी मॅडमची पण अंघोळ झाली. बघा मॅडम अंघोळ करून खाली उतरल्यात. आता अंघोळ करून दानी जाते देवबाप्पा करायला. नाश्ता झाल्यावर वेळ होते दुपारच्या जेवणाची. चला मग दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागूया. आज जेवणामध्ये मी बनवते आहे शिंपल्याचं कालवण. तुम्ही पण शिंपल्यांचं कालवण बनवता का? बनवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं जेवण तयार होईपर्यंत मी बाहेर येऊन बघते तर काय, मॅडम बिझी. कोणत्या शोमध्ये? तारक मेहता. तिचा फेवरेट शो आहे. दानीला खूप आवडतो हा शो बघायला. जेवण झाल्यावर मी दानीला जेवायला वाढलं आणि मग तिला विचारलं कसं झालं आहे जेवण. तिला पण जेवण खूप आवडलं. चला तर मी पण जेवायला बसते आणि तुम्हाला सांगते कसं झालं आहे जेवण. आज जेवणात बनवलं आहे मी शिंपल्यांचं कालवण, चपाती आणि थोडा कांदा आणि गाजर घेतलं आहे. चला बघते जेवण कसं झालं आहे जेवण. एकदम छान. दुपारी थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा उठले. आणि आता बघा आमच्या घरी कोण आला आहे ते शिवा आणि माझी जाऊबाई आज घरी आले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त चहा घेतला. चहा झाल्यावर दानी आणि शिवाला घेऊन आम्ही गार्डनमध्ये गेलो. थोड्या वेळाने आम्ही गार्डनमध्ये पोहोचतो. मग काय गार्डन बघून दोघं खुश. दोघं मग धावत गेले गार्डनमध्ये. बघा कसे एकमेकांचा हात पकडून चाललेत. बहीण भावांचं निरागस प्रेम. टचूड नजर नको लागू या दोघांना. मग आम्ही दानी आणि शिवाला घेऊन गार्डनमध्ये आलो आहोत.
मुलांबरोबर असा वेळ घालवला की सगळा थकवा निघून जातो. दानी आणि शिवा दोघेही खूप मस्ती करत आहेत. धावणं, हसणं आणि निरागस गप्पा. हा वेळ खूप खास असतो कारण TV, मोबाईलपासून दूर राहतात. खरं क्वालिटी टाईम मिळतो. मुलांचं हसणं म्हणजे आमचं सगळं सुख. असं छोटे छोटे मोमेंट्स आयुष्य खूप सुंदर बनवतात. खरं आहे ना? दानी आणि शिवा दोघेही खूप एन्जॉय करत होते. पण आम्ही मोठेही पुन्हा लहान झालो. मुलांचं हसणं, त्यांची धावपळ आणि तो निरागस आनंद हे सगळं बघून आम्ही पण मनापासून एन्जॉय केलं. थोड्या वेळाने आम्ही घरी परत आलो आणि मग ठरवलं थोडे बाहेर जाऊन मस्त पाणीपुरी खायची का. मी आणि माझी जाऊबाई कमी आणि फ्रेंड्स जास्त आहोत म्हणून पाणीपुरी तर बनतेच. थोडंसं स्पायसी, थोडंसं स्वीट आणि खूप सारी मजा. अशा छोट्या छोट्या गोष्टी संडे परफेक्ट करतात. तुम्हाला पाणीपुरी आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सुरू झाली रात्रीच्या जेवणाची तयारी. आज रात्री मी बनवत आहे कोळंबी भात. तुम्ही पण बनवता का? बनवत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. संडेचा हा एक दिवस आपल्याला फॅमिलीबरोबर मिळतो. हा दिवस कामासाठी नाही तर एकमेकांसोबत हसण्यासाठी, बोलण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी असतो. आठवड्याभराच्या धावपळीनंतर फॅमिलीसोबत घालवलेला हा वेळ मनाला खूप शांतता देतो. म्हणून संडे म्हणजे फॅमिली, लव आणि क्वालिटी टाईम. चला मग जेवण तयार आहे. आपला कोळंबी भात रेडी. चला मग जेवण वाढायला घेते सर्वांना. कसा झालाय? छान दिसतोय ना? मस्त मस्त. आता थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली, थोडी टाकणार आहे मी काजू फ्राय करून आणि फायनली रेडी. चला बसूया जेवायला. चला मग दानीला विचारूया, कसा झालाय दानी कोळंबी भात? सांग बरं खाऊन. मग दानीने रिॲक्शन दिलं, आई छान झाला आहे कोळंबी भात. चला मग मी खाऊन बघते आणि तो मला सांगते कसा झालाय भात. दिसायला तर छानच झालाय. आता मी तुम्हाला खाऊन सांगते. मस्त झालाय, एकदम टेस्टी, यम्मी. कोळंबी भाताची रेसिपी तुम्हाला मी लवकरच शेअर करेन. आता दिवस संपवायची तयारी. जर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बाय बाय.